विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याकरणाचा भाग काही दिवसापासून अभ्यासत आहोत. तर आतापर्यंत आपण वाक्य म्हणजे काय, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर आणि वाक्य रूपांतराचे वेगवेगळे प्रकार, त्यानंतर समास, सामासिक शब्द, विग्रह, समासाचे मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार, त्याचबरोबर परोप आणि त्याचे मुख्य प्रकार, त्यानंतर त्याचे उपप्रकार इत्यादी भाग आपण आत्तापर्यंत अभ्यासलो. आणि आज व्याकरणातला हा शेवटचा भाग आहे अलंकार. तर आज आपण पाहणार आहोत अलंकार. मुलांनो, अलंकार हे शब्द उच्चारता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल किंवा अलंकार या शब्दाविषयी तुम्हाला काही परिचित शब्द, थोडीशी माहिती आहेत आणि अलंकाराविषयी काही अभ्यास मागील इयत्तेमध्ये तुम्ही केलेला आहेत. तर मुलांनो, लक्षात घ्या की अलंकार म्हटल्याबरोबर तुम्हाला तुमच्या शरीरावर जे का अनेक प्रकारचे सोन्याचे अलंकार, चांदीचे अलंकार, रत्न, माणिक, मोती इत्यादी स्वरूपाचे अलंकार तुमच्या लक्षात येतात. आणि अलंकार हे फक्त सोने आणि चांदीचेच नसून या व्यतिरिक्त असे कितीतरी अलंकार आहेत. आता उदाहरण म्हणून घ्या, तुमच्या डोळ्यावरचा जो का चष्मा आहे हा एक प्रकारचा अलंकारच आहे. आणि तुमच्या मनगटावरचा जो का घड्याळ आहे हाही अलंकार आहेत. तुमच्या पायातले जे काय वेगवेगळ्या प्रकारचे बोट, चप्पल आहे हाही अलंकार आहेत. आणि तुमच्या शरीरावरचं जे का अनेक पोशाख आहेत हा एक प्रकारचा अलंकार आहे. आणि विशिष्ट केशरचना हा एक अलंकार आहे. की अलंकाराचा मुख्य गुणधर्म आहेत की तुमचं सौंदर्य खुलून दिसणे आणि तुमच्या सौंदर्यामध्ये भर टाकणे हे अलंकाराचा मुख्य गुणधर्म आहेत. की अलंकार या शब्दाचा अर्थच आहे दागिने, म्हणजेच चुडामणी असा त्याचा अर्थ आहे. आता एक विचार करा मुलांनो, की तुम्ही एखादा अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व, सौंदर्याने नटलेला, अनेक अलंकार परिधान केलेला, जरतरी वस्त्र नेसलेला व्यक्तीकडे जर आपण बघितलो, त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं आहे की त्या व्यक्तीविषयी थोडंसं आकर्षणता वाटते. त्या व्यक्तीजवळ जावं, भेटावं, बोलावं असं कोणालाही वाटणं साहजिकच आहे. पण या मोहामध्ये आपण गेलो आणि त्या व्यक्तीशी जर आपण बोलायला लागलो तर त्या व्यक्तीला एक दोन शब्द, दोन वाक्य देखील नीट बोलता आलं नाही तर त्यांना जे का बाह्य सौंदर्य मिळालेले आहेत त्या बाह्य सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. तर मुलांनो, ज्याप्रमाणे अलंकार हे आपलं शारीरिक सौंदर्य खुलून दाखवतो, त्याचप्रमाणे इतर काही अलंकार आहेत त्यामुळे देखील आपलं व्यक्तिमत्व सुंदर दिसतो, संपन्न दिसतो आहे. उदाहरणार्थ, आपली बोलणं जर अलंकारिक भाषेतून असेल तर त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतो. आणि आपलं चालणं आणि आपलं स्वभाव, आपलं संस्कार हा देखील एक प्रकारचं शोभा वाढून द्यायचंच अलंकार आहे. आता आपण आपल्या नेहमीच्या भाषेतून आहे तसंच न सांगता रोज जर आपण थोडंसं त्या भाषेला अलंकार नेसून जर बोलू लागलो, आपली भाषा, आपले बोलणं नक्कीच आकर्षक असेल, इतरांना ऐकावं असं वाटत असेल तर आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपण आपल्या मनातून आलेला विचार एखाद्या भाषेतून व्यक्त करत असताना आपण दोन प्रकारे सांगतो, एक गद्यातून, एक पद्यातून. म्हणजे एक अलंकारिक भाषेतून आणि एक बिगर अलंकारिक भाषेतून. की आतापर्यंत आपण अनेक लोकांची भाषण ऐकलो, अनेक लेखकांचे लेखन आपण वाचलो, त्यांचं विचार आपण ऐकलो, तर ते अत्यंत सुंदर असतात, आकर्षक वाटतात आणि ते ऐकावं असं वाटतात. का? मुळातच त्यांचे लेखन आणि त्यांची भाषा हे अलंकारिक असतात, म्हणून ते आपल्याला अमुक एखाद्याचं भाषण आपल्याला आवडतं.
आता एक विचार मी दोन पद्धतीने सांगतो, एक बिगर अलंकारिक भाषेतून आणि एक अलंकारिक भाषेतून. आता एक साधं विचार आहेत. एका स्त्रीचं चालणं आहे, म्हणजे कसं, तुझं चालणे मोहक आहेत, हे एक सामान्य विचार. म्हणजे या विचारामध्ये अलंकारिक भाषेचा वगैरे वापर मी केलेला नाही. याच विचाराला मी अलंकारिक भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतो. ते कसं बघा. चांदणे शिंपित जाशी चालता तो चंचले. बघा मुलांनो, पहिला विचारापेक्षा हे विचार तुम्हाला किती आकर्षक आणि पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो आणि सारखं गुणगुणावासा वाटतो. कारण या चरणामध्ये च च ह्याचं पुनरावृत्ती झाल्यामुळं त्याला लय नाद प्राप्त झालेले आहेत. यामुळं हे दुसऱ्यांदा बोललेलं हे विचार तुम्हाला नक्कीच आवडते. आणि दुसरा एक विचार तुम्हाला सांगतो की ते कसं अलंकारिक भाषेतून आपल्याला सुंदर असा वाटतो आहे, की मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखे जास्त आहेत. हे सामान्य विचार. आणि हेच विचार मी जर अलंकारिक भाषेतून बोलण्याचा प्रयत्न केलो तर कसं होते बघा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतरे वस्त्र तुझी या आयुष्याचे. हे बघा, मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखे हे जरी जास्त असले तर या आयुष्याला जरतरी हे वस्त्र नेसवल्यामुळं हे जीवन दुःखमय असून देखील हे आनंदमय होऊ शकतो. हे अलंकारिक भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. मग हे अलंकारिक भाषेतून आपण बोलत असताना अनेक प्रकारे आपण बोलू शकतो. कधी साम्य दाखवून, कधी विरोधाभास दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा जास्त सांगून किंवा एखादी कल्पना कमी सांगून, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली भाषा सुशोभित करण्याचं आणि अलंकारिक करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आहे. आता यावरून भाषेचे दोन प्रकार पडलेले आहेत. म्हणजेच आपल्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक शब्दालंकार आहेत आणि दुसरा अर्थालंकार आहे. शब्दालंकार एकूण 3 आहेत. ते म्हणजे अनुप्रास पहिला, आणि दुसरा यमक अलंकार आहेत, आणि तिसरा श्लेष अलंकार आहे. अर्थालंकार हे अनेक प्रकारचे आहेत. असे एकूण 14 प्रकार इथं सांगितलेले आहेत. 14 प्रकार का आपल्याला अभ्यासासाठी नाही मुलांनो, घाबरू नका, की फक्त 4 अलंकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे अर्थालंकाराचं. ते म्हणजे पहिला अनन्वय अलंकार, आपणहूती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरन्यास अलंकार. तर हे 4 अलंकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया की या एक अलंकाराचा आपण सविस्तर माहिती. पहिला आहे अनन्वय अलंकार. आता अनन्वय अलंकार ह्याचा अर्थ काय आहे ते नीट लक्षात घ्या. अनन्वय या अलंकाराचा अर्थ आहे अन्य व्यक्ती किंवा अन्य घटक. आता ह्याचा अर्थ तुम्हाला एक साधं सोपं व्याख्यातून सांगतो. एका घटकाशी दुसऱ्या घटकाशी तुलना करता येत नाही, म्हणजेच अन्य घटक म्हणजे अनन्वय असा अर्थ आहे. आता बघा मुलांनो, एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आहे ताजमाल एक जगती, तो तोच त्याच्या परी. दुसरा उदाहरण आहे, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. तिसरा उदाहरण आहे, झाले बहु होतील बहु, आहेत ही बहु परंतु या सम हात. आता या उदाहरणामध्ये काय सांगितलेत बघा मुलांनो. हे अनन्वय अलंकार ओळखायचं तुम्हाला काही खुणा सांगतो आहे. आहे ताजमाल एक जगती, तो तोच त्याच्या परी. म्हणजे या जगामध्ये अशी एक ताजमाल आहे की त्याच्याशी वर्णन करायला, तुलना करायला अन्य कोणतेही घटक नाही, कोणते वस्तू नाही, कोणते व्यक्ती त्याला मिळणार नाही. म्हणजेच
की ज्या गोष्टीची आपण वर्णन करतो, तुलना करतो, त्याला अन्य दुसरी कुठलीही घटक मिळत नाही. उदाहरणार्थ, तुमचं वर्णन करायचं आहे. तुमचं वर्णन करताना तुमच्यासारखा तुम्हीच, ह्याला काय म्हणायचं? अनन्वय अलंकार. तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही, तुम्ही म्हणजे तुम्हीच. की ज्यावेळी आपण वर्णन करत असतो, त्या वर्णन करत असताना त्याला अन्य घटक मिळत नसेल, अन्य वर्णन करण्यासाठी दुसरी उपमाच मिळत नसेल, म्हणजे मुलांनो, अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. उपमेय म्हणजे काय? ज्यांचा तुलना करायचा आहे ते उपमेय, आणि उपमान म्हणजे ज्यांच्याशी तुलना करावयाची जे ते. म्हणजे इथं ताजमहालची तुलना करायला अन्य कोणतेही घटक मिळणार नाही. अशा प्रकारचे वर्णन ज्या चरणामध्ये, ज्या व्याख्यामध्ये केलेला असतो त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. आता दुसरं उदाहरण बघा. आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे इथं गोडेचं वर्णन केलेलं आहे की आंब्यामध्ये जे गोड आहेत ते गोड अन्य कशातही मिळत नाही. म्हणजे इथं आंब्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे आंबा हे उपमेय आहे. आता हे बघा. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा. म्हणजे इथं एक बलाचं वर्णन केलेलं आहे की झाले बहु, आत्तापर्यंत झालेले आहेत, पुढेही होतील आणि आत्ता देखील असतील, आणि तुझ्यासारखा बलशाली तूच आहेत. म्हणजे कवी मोरोपंतांनी या अर्जुनाचे वर्णन इथं केलेलं आहे की या पृथ्वीच्या पाठीवर असा एकमेव व्यक्ती आहे, अत्यंत बलशाली व्यक्ती आहे, तो म्हणजे अर्जुन. अर्जुनासारखा धनुर्धारी हा कोण आहे? तर अर्जुनच आहे. अर्जुनाच्या वर्णन करत असताना अर्जुनाबरोबर कोणाशीही करता येत नाही. अशा प्रकारचे वर्णन ज्या भाषेमध्ये, ज्या चरणामध्ये केलेले असते त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. आता यावरून अनन्वय अलंकाराचे वैशिष्ट्य तयार झालेले आहे ते बघा. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिला जातो. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. म्हणजे ज्या गोष्टीचे वर्णन करायचं आहे त्यासाठी दुसरे अन्य घटक मिळत नाही. अशा प्रकारचे हे अनन्वय अलंकाराचं उदाहरणाने अनन्वय अलंकार आहे. त्यानंतर दुसरा अलंकार आहे अपनहुते अलंकार. आता याचा अर्थ आहे लपवणे किंवा झाकणे. आता त्याची व्याख्या काय करता येईल बघा. उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपनहुते अलंकार होतो. आता हे बघा, उदाहरण सांगतो तुम्हाला. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदेचा गमे केवळ. तिसरं उदाहरण आहे हा आंबा नाही साकर आहेत. आता बघा मुलांनो की नयन ह्या उपमेयाची वर्णन केलेले आहे, आणि नयन ह्याचं वर्णन करण्यासाठी आता सरोज म्हणजे हे कमळ, कमळाच्या पाकळ्या हे इथं लपवलेले आहेत. म्हणून आणि वदन चंद्रमा शरदेचा गमे केवळ, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण असं करता येईल आपल्याला. ह्याचा अर्थच असा होतो आहे की नयन ह्याचं वर्णन आपल्याला कमळातील पाकळ्याबरोबर केलेले आहे, आणि वदन ह्याची तुलना आणि शरद ऋतूतील चंद्राशी केलेले आहे.
या उदाहरणामध्ये काय लपवले आहे बघा आणि काय झाकलेले आहेत. नयन हे उपमेय आहेत आणि कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहेत. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवलेले आहेत आणि त्याला दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली. आता दुसऱ्या उदाहरणातील वदन हे उपमेयाचा निषेध करून शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केलेले आहेत. म्हणून हा अपन्नहुती अलंकार होतो आहे. आता त्याची वैशिष्ट्ये बघा. उपमेयाला लपवलेले आहेत म्हणजे ज्यांचं वर्णन केलेले आहेत ते लपवलेले आहे आणि उपमानाचं पुढे आणलेले आहे. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. म्हणजेच की उपमेयाला लपवलेला आहे म्हणजे इथं उपमेयाचा निषेध केलेला आहे. निषेध दर्शनासाठी न, नवे, नोहे असे कसले असे शब्द येतात. म्हणजे या अलंकारामध्ये ओळखण्यासाठी न, नवे, नशे, कसले असे जर शब्द असेल तर हे अलंकार अपन्नहुती अलंकाराची आहे म्हणून ओळखायचं. आता तिसरा अलंकार तुम्हाला सांगतो अतिशयोक्ती. आता अतिशयोक्ती या शब्दाचा अर्थ आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे किंवा वाजवी सांगणे असा अर्थ आहे. मित्रांनो, हे रोजच्या जीवनामध्ये सगळेच अशा प्रकारे बोलतात की आपल्याकडं जरी थोडं असलं तरी जास्त सांगण्याचं सगळ्यांचं थोडाफार प्रमाणामध्ये प्रयत्न असतो आहे. की खिशात थोडंफार जरी असले मला काय कमी नाही, हम भी कुछ कम नाही, अशा प्रकारचं थोडंसं अतिपणा हे सगळ्यांकडं थोड्याफार प्रमाणामध्ये असतं. म्हणजे या अलंकाराची वैशिष्ट्यच आहेत की ज्या चरणामध्ये ज्या वाक्यामध्ये आहे त्यापेक्षा जास्त सांगितलेले असते त्याला अतिशयोक्ती म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो म्हणजे हे अलंकार अतिशय सोपं आहेत की कसं आहे. आपण सहज जाता येता एक एवढंसं वीतभर साप बघितलेलं असतं आणि मित्रामध्ये येऊन काय सांगतो, अरे बापरे एवढं मोठं, भला मोठं साप, किती मोठं होतं रे, या कडेला लागले त्या कडेपर्यंत होतं बघा, एवढं मोठं साप हो बाबा बाबा. म्हणजे असते किती वीतभर. हे सगळ्यांचे थोडंसं स्वभाव असतो आहे आणि ह्याचा कितीतरी वर्णन. आता लहानपणी तुम्ही एक गोष्ट ऐकलं असेल मुलांना, एक होते म्हातारे गेले लेकीकडे, लेकीने केले लाडू, शिरापुरी खाल्ली वगैरे वगैरे असं तुम्ही ही गोष्ट ऐकला. आणि ते येताना भोपळ्यात बसले. म्हणजे हे संपूर्ण हे जे काय कथा आहे ना ते अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. आता तुम्ही यामध्ये किती अतिशयोक्ती सांगितले बघा. मुलांना तुम्ही विचार करा की एक म्हातारी बसू शकेल एवढी मोठी भोपळा या पृथ्वीच्या तलावर कुठं पिकलेला आहे का. म्हणजे या कथेमध्ये काय घुसवले तर अतिशयोक्ती घुसवले का नाही, अतिवाद सांगितलेला आहे का नाही. म्हणजे हे अशा प्रकारचं एक बोलण्यामध्ये सगळ्यांचा गुण. यामुळे देखील आपली भाषा, आपला अलंकार सुंदर दिसतो आहे. आता काही उदाहरणं तुम्हाला सांगतो आहेत. जो अंबरी ओपळता खूर लागला आहे, जो चंद्रमा निज तनोवरी डागला आहे. तिसरा उदाहरण आहे ती रडली समुद्राच्या समुद्र. आणि चौथा उदाहरण आहे अंगुठा सुजला पर्वता एवढा झाला. आणि पाचवा आहे दुःखाचा डोंगर कोसळला. आता ह्या पहिल्या उदाहरणामध्ये बघा, नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला म्हणे की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असे वर्णन केलंय. पहिला उदाहरण, जो अंबरी उपळाला खूर लागलाय. म्हणजे आता चंद्रावर जे का डाग आहे ना ते डाग कशामुळे पडलेले आहेत इथं कवीने वर्णन केलेलं आहे. त्या नलराजाच्या घोड्याचं जो का
उडणं आहेत आणि त्या उडण्यामुळं त्या घोड्याचा पायाचा खूर चंद्रावर पडला आणि तेव्हापासून चंद्रावर डाग आहे म्हणा. विचार करा मुलांनो, कुठं आहे नलराजाचे घोडा आणि किती अंतरावर हे चंद्र, त्याचा काय संबंध आहे का? पण तरी देखील इथं कवीने काय केलेलं आहे, अतिशयोक्ती केलेलं आहे. तो चंद्रमा निज तनुवरी डाग लाहे. म्हणजे चंद्रमा म्हणजे चंद्र, तनुवरी म्हणजे चंद्राच्या शरीरावर त्या नलराजाच्या घोड्याची ठसे उमटले म्हणून तो आज चंद्रावर काळे डाग दिसतेत. म्हणे हे थोडं तुमच्या कल्पनेला खरं वाटतो का बघा, पण सत्य आहेत. काय काय ना सत्य. आता सध्या चंद्रावर डाग तरी आहे ना, ते कशाचं आहे ते नंतर आपण पाहू. आता तिसरं उदाहरण बघा, ती रडली समुद्राच्या समुद्र. आता बघा मुलांनो, किती रडले, रडून 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 रडून, रडण्याला काही मर्यादा आहे का नाही? हां, एवढं रडू शकेल का की ते रडण्यानं तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले तर समुद्र तयार झाला. हे शक्य आहे का? म्हणजे या उदाहरणामध्ये अतिशयोक्ती जास्त सांगितलेला आहे. रडून रडून किती, एक कपभर रडले असे, त्यापेक्षा जास्त काय रडू शकते का? नाही, तरी पण सांगितलं. आता बघा दुसरा, अंगठा सुजला पर्वता एवढा झाला. बघा हो, एखादा मार लागला तर एखादा अंगठा किती सुजलो, सुजून सुजून केवढं, एवढं होईल, फार तर एवढं होईल. एखादा पर्वत एवढा अंगठा, कुठं पर्वत, कुठं तुम्ही, आणि त्या तुमचा अंगठा कुठं, तरी पण इथं सांगितलेलं आहे. आणि दुःखाचा डोंगर कोसळ, एवढं दुःख असते तर की एखादा डोंगर कोसळून पडेल एवढं दुःख तरी असतील का? पण इथं अतिशयोक्ती सांगितलेलं आहे. आता आणखी काही एक मजेशीर अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते नंतर मी सांगणार आहे असे वाचून. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघड गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा हे काय सांगितलं बघा. आता दमडी तुम्हाला माहिती पण नाही. दमडी म्हणजे पूर्वीचं एक नाणी आहेत. दमडी म्हणजे 1 रुपया नाही, 1 तुकडा असं आपण म्हणतो, 1 पैसा. आणि बघा, त्या 1 पैशातून तेल आणलं म्हणे आणि त्यात सासूबाईचं नाणं झालं, म्हणजे सासूबाईचं आंघोळ झाले म्हणे. कशात? तेलात. आणि त्याबरोबर मामाजीची दाढी झाली म्हणे आणि ते दाढीला पण मामाजी लावून घेतला म्हणे. कितीचं तेल रे? दमडीचं तेल, 1 पैशाचं तेल. आणि भावोजीची शेंडी झाली, परत ते शेंडीला लावून घेतलं म्हणजे भाऊजी. आणि उरलं तेल झाकून, एवढं सगळ्यांनी तेल लावून परत उरलं म्हणे आणि ते म्हातारी झाकून ठेवले म्हणे. आणि लांडोरीचा पाय लागला, म्हणजे ते झाकून ठेवलेलं तेल लांडोर ते सांडले म्हणे. आणि सांडल्यानंतर वेशीपर्यंत उघड गेलं. ते सांडलेलं तेल कुठपर्यंत हो? आपल्या गावच्या वेशीपर्यंत कधी वाहत जाईल? वेशीपर्यंत वाहत गेलं मग. आणि बघा, त्यात उंट पोहून गेला मग. विचार करा, उंटाची उंची किती, त्याचा हाईट किती, आणि तेल किती, आणि त्यात वाहून जाईल का? हां, आता दमडीचं तेल कुठलं आणि हे उंट कुठं? आणि आता बघा, या दमडीच्या तेलामध्ये किती जणांचं आंघोळ झालं, म्हणजे हे तेल कोणाकोणाला लावले बघा. म्हणजे हे सर्व उदाहरणं अतिशयोक्ती अलंकाराचं आहेत. यावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की अतिशयोक्ती अलंकारामध्ये अति सांगितलेले असते. आता शेवटचं एक उदाहरण म्हणजे त्याचं व्याख्या काय सांगता येतील बघा. अतिशयोक्ती अलंकार कोणतेही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितले असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. आता बरेचसे उदाहरण असं सांगता येते, पण परत तुम्हाला मी काही नंतर सांगतो आहे. त्याचं वैशिष्ट्य काय बघा अतिशयोक्ती अलंकाराचं. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केले असते, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. आता पुढचा आहे शेवटचा अर्थांतरन्यास. ह्या शब्दाचा अर्थ आहे दुसरा अर्थ.
दुसरा अर्थ म्हणजे अर्थांतरन्यास अलंकाराच. त्याचा अर्थ काय बघा, तुमच्या समजण्यासारखं सांगतो. अर्थांतरन्यास अलंकाराचा त्रिकाल सत्य किंवा अर्थबोध किंवा शेजारी ठेवणे, की असा एक वाक्य किंवा म्हण किंवा बोध वचन की त्यामध्ये त्रिकाल सत्य जर असेल तर ते अर्थांतरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये म्हणून सांगणे. व्याख्या बघा, एका अर्थाच्या समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास होय. म्हणजे अर्थांतरन्यासचा दुसरा अर्थ आहे शेजारी ठेवणे. एक विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी त्या मूळ अर्थाच्या शेजारी दुसरा अर्थ नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार होतोय. उदाहरणार्थ, कठीण समय येता कोण कामास येतो. आता बघा, हे एक अर्थांतरन्यास अलंकाराचं हे उदाहरण. तुम्हाला ह्यातून एक त्रिकाल सत्य दिसून येतो बघा. या चरणामधून, या वाक्यामधून एक त्रिकाल सत्य दिसून येत. कठीण समय येता कोण कामास. तुम्हाला बघा, जोपर्यंत हे आमचे तुमचे सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक म्हणून आपण म्हणतो, पण ज्या वेळेला आमच्यावर संकट येतो त्या वेळेला कोण येतात का? मरताना कोण येते? तर कोणी येत नाही. अशा प्रकारचे जर एखाद्या वाक्यामधून एखाद्या चरणामधून जर सत्य बाहेर पडत असेल तर ते अलंकार हे अर्थांतरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये आणि लक्षणे म्हणून ओळखायचं. आता दुसरा बघा, अतिउच्चपदी थोरही बिघडतो. हे तर तुम्हाला माहिती आहे की एखादा उच्च पदावर किती ज्ञानी व्यक्ती, थोर व्यक्ती गेला तर तो बिघडतो. याविषयी जास्त उदाहरणं तुम्हाला का सांगायची गरज नाही की खुर्चीवर बसलेला, वरच्या पदावर गेलेला त्या व्यक्तीचं वागणं बोलणं चालणं काय असते, म्हणजे तो नक्कीच बिघडण्याच्या मार्गावर असतो. दुसरा, फूल गळे फळ गळे गोड झाले, बीज नुरे डोलात तरू डुले, तेल जळे मग ज्योत पाजळे. या उदाहरणामध्ये बघा, यामध्ये त्रिकाल सत्य काय सांगितले, यातून एक बोध काय घेतो बघा. ज्या वेळेला फूल गळतो त्यातून एक सुंदर गोड असा फळ तयार होतो. बीज नुरे, जेव्हा एक बीज जमिनीत मुरतो तेव्हा एक मोठा वृक्ष डोलात आनंदाने नाचू शकतो. तरु म्हणजे वृक्ष. तेल जळे मग ज्योत पाजळे, जेव्हा तेल जळतो तेव्हा ज्योत म्हणजे दिवा आपल्याला दिसतो आहे, म्हणजे ते जळत असते. म्हणजे यावरून वैशिष्ट्य काय सांगते ते बघा. विशेष उदाहरणावरून एखादा सामान्य सिद्धांत सांगितला जातो. दुसरा वैशिष्ट्य आहे, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली गेली आहेत. अशा पद्धतीने हे अलंकाराचं एक मी तयार केलेलं काही उदाहरणं आणि ओळखण्यासाठी काही तुम्हाला खुणा मी सांगितलो. परत एकदा तुमच्या पाठ्यपुस्तकातून सर्व उदाहरण आणि विवेचन मी दुसऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे दुसऱ्या सत्रात सांगणार आहे. ठीक आहे.